न्यूज मराठी रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा RNN न्यूज मराठी। आज आपण उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात इथं आलो आहे। या प्रांगणामध्ये कुर्ली येथील काही शेतकरी आमरण उपोषण करत आहे। यांच्या शासन दरबारी यांनी मागील 17 वर्षापासून हे शेतीसाठी शेताकडे जाण्याकरिता रस्त्यासाठी इथं लढा देत आहेत। येथील काही शेतकरी आमरण उपोषण करत आहे। आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। दादा, काय सांगाल? आपण आज आमरण उपोषण करत आहे, काय मागणं आहे आपल्या शासन दरबारी? नमस्कार, सर्वप्रथम माझं नाव गंगाधर पाटील आणि जे आम्ही उपोषण करते आहोत ते सर्व कुर्ली येथील रहिवासी आहोत। आम्ही सुमारे 17 वर्षापासून हा लढा देत आहोत। हा लढा बेकायदेशीर नसून हा शासनाने आम्हाला मंजूर केलेल्या रस्त्यासाठी आणि पुलासाठी आहे। केवळ शेती हा आमचा एकमेव उपजीविकेचे साधन असून त्यासाठी आम्हाला येण्यासाठी रस्ता नाही। त्यामुळे आम्ही हा संघर्ष गेल्या 17 वर्षापासून करत आहोत। पण शासनाच्या नाकारतेपणामुळे म्हणा किंवा मग कामचुकारपणामुळे आम्हाला हा संघर्ष सतत करावा लागत आहे। त्यामुळे आम्ही आजसुद्धा म्हणजे आज हा आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आज कालपासून उपोषणाला इथे बसलेलो आहोत। आता उमरखेड येथे आपण उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आतापर्यंत किती उपोषण केले? हे आमचं 4थं उपोषण आहे आणि या संदर्भात आम्ही म्हणजे याआधीसुद्धा यावर्षी किंवा आम्हाला रस्ता करून द्या या संदर्भात आम्ही 5 वेळा अर्ज दिलेला आहे आणि 5व्या अर्जानंतर आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत। तर आणखी तुमच्या सहकार्याने सांगितलं की आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यवतमाळ येथे पण आमरण उपोषण या संदर्भात केले होते। हा, एक वेळेस आम्ही यवतमाळ येथे सुद्धा उपोषणास बसलो होतो। तरी पण आतापर्यंत शासनाने कुठल्या तुमच्या मागण्या मंजूर केल्या नाही आणि मागण्यासुद्धा मंजूर केली नाही आणि आमचा जो लढा आहे तो असाच चालू राहणार जोपर्यंत आम्हाला यश भेटणार नाही तोपर्यंत। आणि आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत ज्यामध्ये आम्हाला रस्ता आणि पूल हा यावर्षी किंवा पेरणीच्या आधी व्हावा। जर पेरणीच्या आधी पूल किंवा रस्ता होत नसेल तर आम्हाला 50,000 रुपये प्रति एकर हा मोबदला द्यावा आमच्या उपजीविकेसाठी। आणि जर तोही झाले नसेल तर त्यांनी आम्हाला लेखी दिलेला आहे, जर दोन्ही गोष्टी नाही झाल्या तर आम्ही तुमच्या जमिनी संपादित करू विनाशर्त। कुर्ली येथील गंगाधर पाटील व माझे जिवलग बाकीचे इतर सहकारी शेतकरी बांधव दरवर्षी अतिवृष्टीच्या पाण्याने असेल किंवा त्या आमडापूर प्रकल्पाच्या वाहत्या पाण्यामुळे असेल त्यांना शेती करणे दुरापास्त झाले। शेतीसाठी जाण्याला रस्ता नाही। गेल्या वर्षी त्यामध्ये 4 महिला देखील वाहून गेल्या। वारंवार लघु पाटबंधारे विभागानं त्यांना लिहून दिलेलं आहे, लेखी आश्वासन दिलेलं आहे, जर आम्ही तिथं शेतात पोहोचण्यासाठी रस्ता करू शकलो नाही तर ती जी जमीन आहे ती आम्ही भूसंपादित करू आणि शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊ। तर या निमित्तानं, या आमरण उपोषणाच्या निमित्तानं दरवर्षी आमचं एकच म्हणणं असतं प्रशासनाला, एक तर आमच्या जमिनी संपादित करा, नाही तर आम्हाला त्या शेतात जाण्यासाठी जाण्यायोग्य मजबूत रस्ता करून द्या। आणि तेही होत नसेल तर दरवर्षी खरीप हंगामाच्या वेळेस 50,000 रुपये एकरी मदत द्यावी। खरीपाला 50,000 आणि रब्बी हंगामाला 50,000 अशी आमची ठाम आणि ठोक मागणी आमच्या कुर्ली येथील शेतकरी बांधव करत आहेत। तर शासन यांची अपेष्टा, यांचा त्रास किती काळ पाहणार हा मोठा प्रश्न या निमित्तानं होतो आहे। यावेळेस जर निर्णय निघाला नाही तर येत्या काळात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची प्रशासनानं नोंद घ्यावी। शेतामध्ये जाण्याकरिता रस्ता नसल्यामुळे येथील शेतकरी हे आमरण उपोषण करत आहे। परंतु यांच्या अशा मागण्या आहेत, जर यावर्षी खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे परंतु अद्याप शासनाने यांच्या दखल घेतली नसल्यामुळे जर यांना ती शेताकडे रस्ता मिळत नसेल तर यांची मागणी आहे की प्रति हेक्टरी 50,000 रुपये एकरी जर शासनाने जर मोबदला दिला तरच हे उपोषण मागं घेतील। जोपर्यंत यांच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण मागं घेतले जाणार नाही, अशी येथील उपोषणकर्त्यांची ठाम मागणी आहे। नमस्कार, मी शैलेश ताजे, बघा RNN न्यूज मराठी रहा।